हॅलो माईक चेक चेक. ओके थँक्यू. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. आपलं घरचं मैदान, घरचं आयोजन आणि घरच्या प्रेक्षक राजासमोर खेळत असताना इथून मात्र आपण जय बजरंग शेलार संघाला इथून मात्र पाहताय. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी वाटेला आली गेली आहे आणि प्रथमतः गोलंदाजी करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मीत स्पोर्ट्स कवाड ब संघ आपण इथून मात्र खेळताना पाहताय. प्रथम षटक हाताळणे घेता धीरजला आणलं गेलंय, ज्याच्या पहिल्या चेंडूवर एक धाव आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार. समोर मात्र तेजस पाहायला मिळतोय. तेजस्वी फटकेबाजी करणं तेजसला इथून मात्र बंधनकारक असणार आहे. कदाचित पहिलाच बॉल तेजसचा जर का आपण बघितला तर हुकी हुकी डाव दे या पद्धतीनं खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तेजसचा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत 2 धावसंख्या 1 या अंकावर धावफलक जाऊन पोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिला. टेक्निकल स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये आणि नशिबाची साथ गुणाच्या बाजूने, तर नशिबाची साथ मात्र मिळते जय बजरंगच्या बाजूने. चौकार 4. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. येस, चिनू भोईरला आपण पाहत आहे. चिनू भोईर अजून मैदानाच्या आतमध्ये आलेला नाहीये, पण पारितोषिक लागायला सुरुवात झाली आहे. चिनू भोईरच्या प्रत्येक षटकाराला इथून 500 रुपये, पॉवर शेलारकडून 200 रुपये. 500 म्हणजे एक षटकार चिनू भोईरचा 500 रुपयाचा असणार आहे, 1000 रुपयाचा असणार आहे. क्या बात आहे. यावेळेस डीप क्षेत्रामध्ये आपण जर का बघितलं थर्ड मॅन रिझनला स्ट्रॉंगली इथून मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल भीती आहे धावसंख्या सिंगल न 6. चिनू भोईर येणं अजूनही बाकी आहे आणि पॉवर शेलरच्या वतीनं 500 आणि त्याच्यानंतर समाधान पाटील यांच्याकडून 500 म्हणजे टोटली एक षटकार चिनू भोईरचा 1000 रुपयावर जाणार आहे. अजून 500 आहेत का? वैयक्तिक भारत पाटील यांच्याकडून 500 म्हणजे 1500 रुपये. खल्लास. क्या प्लेयर आहे यार. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून देत आहेत डीप क्षेत्रामध्ये. हाही चेंडू ट्रॅव्हल होईल, निघून जाईल. सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांच्या फ्लेक्सला सलामी देणारा चेंडू. चौकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. दीप पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे रोख पारितोषिक. जॉन टी भोईर यांच्याकडून 500 म्हणजे एक षटकार तब्बल 2500 रुपयावर जाऊन ठेपलाय. अरे हाय तरी कोण चिनू भोईर. कॅशसाठी 100 रुपयाचे रोख पारितोषिक. खतरनाक पारितोषिक इथे लावलंय. येस, गोलंदाज तयार. चौकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. ओ टू मॅच. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रोक पॉवरफुल होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचला नाहीये. नो मॅच झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर 2 क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आय थिंक योगेश कोकणे आणि त्याच्या समवेत अतुल मात्र पोहोचलाय. त्यानंतर आपण जर का बघितलं चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव इथून मात्र अंकित केली जाईल. षटक समाप्तीचा इशारा पोहोचेल. षटक क्रमांक पहिले संपलाय. धावसंख्या 11. चला, नो टीम मीटिंग. मीत स्पोर्ट्स कवाड टीम मीटिंग कुठल्याही प्रकारची नकोय. बॅटर आपली वाट पाहत आहेत. तदनंतर पंच आमचे तिथे स्तब्ध आहेत. आयोजकांची सूचना आहे आम्हाला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायला सांगण्याकरिता. आम्ही फक्त एक माध्यम आहोत. ज्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नसणार आहे. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा ही विनंती. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 या अंकावर अतुलला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता आपण इथून मात्र पाहताय. अतुलवर जिम्मेदारी सध्या तरी इथून मात्र सोपवली जाते. वॉर्मअप करा, तदनंतर बॅटर वाट पाहतोय आपली. चला विशाल, विनंती करतोय विशाल, आपण सुद्धा थोडीशी घाई करायची आहे. विशालची काय रेकॉर्ड्स मी तुमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचू.
टेनिस क्रिकेटच्या बरोबर लेदर क्रिकेट टाईमशील्डच्या स्पर्धा याही खेळाडूला आपण सातत्याने पाहिलात. अतुलला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. समोर मात्र बॅटर पाहायला मिळतोय प्रशांत. गोलंदाज तयार. स्विचिट करायचं होतं प्रशांतला. घरच्या मैदानामध्ये फसवलं गेलंय, गंडवलं गेलंय या चेंडूने. जेमतेम का होईना पण लेगबाईटच्या स्वरूपातली एक धाव इथे मात्र पूर्ण केली गेली. आवश्यकता आहे निर्धाव न जाता एक एक धाव पूर्ण करणं सुद्धा बंधनकारक आहे आणि कदाचित ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. सिंगल धावा संख्या 12 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचते. वंश गुरव इथे उपस्थित होत आहेत. वेलकम वंशजी गुरव, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. लेट पण थेट मी स्पोर्ट्स कवाड ब संघाचं मॅच पाहण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अतुलला आणले गेले गोलंदाज ट्रॅकवर. आपण पाहताय पहिला चेंडू जर संपुष्टात आणला गेलाय. 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. डावकुऱ्या आताचा फलंदाज समोर मात्र तेजस. गोलंदाज तेजस फलंदाज तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. हलकी हाताना दिशा दर्शवली जाईल तेजसकडून. थेंबे थेंबे तळे साचे सातत्यानं म्हणावं असं वाटतं कारण त्याच पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये स्लो क्रिकेट सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 या अंकावर. आपण पाहताय माननीय सन्माननीय भारतीय जनता पार्टीचं दिग्गज व्यक्तिमत्व आणि युवा मोर्चाचे भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय निलेशजी गुरव साहेबांचं स्टँड आपण इथून मात्र पाहताय आणि त्यांच्याच सुपुत्राच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये आता मात्र मी स्पोर्ट्स कवाड खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये फटका फसलाय की काय. चेंडू खाली तिथे मात्र पोहोचतोय वैभव. विकेट होईल पतन. झेलबाच्या स्वरूपात परतावा लागेल तंबूच्या असलेला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला निशाल बाळू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. असं वाटलं प्रेक्षक राधामधून कमेंट येत होती की चिनू भोईर येईल. 2,500 रुपयाचा पारितोषिक एक षटकाराला. तो खेळाडू येईल त्याला मात्र आमंत्रित केलं जाईल पण असं नाही. या निशाल पोहोचतोय मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक आणि मुख्य आयोजक प्रायोजकाच्या भूमिकेमध्ये करण वाडगडेच्या खांद्याला खांदा लावून हे दोघं जण एकमेक कामं करताना पाहायला मिळतात. आपण एवन जोडी सातत्याने ऐकल्या. कदाचित या भव्य दिव्य स्पर्धेची आणि जय बजरंग चषकाची एवन जोडी म्हणून या दोघांनाही आपण पाहू शकता. त्या एवन जोडीचा एक शिलेदार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना इथून मात्र आपल्याला निशाल भोईर उर्फ बाळू. षटक क्रमांक द्वितीय प्रगती पथावर आपण इथून मात्र पाहताय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावा संख्या 13. यस कृष्णाजी अधिकारी यांच्याकडून सलग 3 चेंडू 3 षटकाराकरिता निशालच्या 1000 रुपये स्वरूप पारितोषिक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस ललित आहे. चेंडू सुटणं ललितच्या हातून थोडंसं मुश्किल आहे. बॉल ऑफ कवाड म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्यानं पाहूयात. फलंदाजी असू द्या क्षेत्ररक्षण असू द्या त्याच्यामध्ये एक भिंत म्हणून सातत्याने उभा राहतो. कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या संघावर येऊन देत नाही आहे. त्यामुळे वॉल ऑफ कवाड म्हणायला हरकत नाही. आताही त्याच पद्धतीचं तीक्ष्ण असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. तब्बल चेंडू संपुष्टात येत आहेत. 4 धावसंख्या 14 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. विकेटचं बदल झालंय. फलंदाज परततोय आणि ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत आम्हाला इथे मात्र श्री रघुनाथ त्रिंबक भोईर टॉस बॉक्स उपलब्ध करून दिले ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय रुपेशजी भोईर साहेब येथे उपस्थित होत आहेत. वेलकम सुस्वागतम रुपेशजी भोईर साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समवेत अंकितजी भोईर साहेब सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण VVIP डाईजमध्ये येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. या स्पर्धेकरिता एका शब्दावर आपण
इतकं भव्य दिव्य टॉसबॉक्स शारदा विद्यालय शेलारचे माजी चेअरमॅन श्री रघुनाथजी भोईर यांच्या नावाने टॉसबॉक्स आम्हाला इथे आपण उपलब्ध करून दिला. त्याबद्दल आम्ही आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप ऋणी आहोत. या विकेटचं पतन होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कपिल चन्ने मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. पाच चेंडूचा खेळ संपला आहे. धावसंख्या 14 या अंकावर धावफलक जाऊन स्थिरावताना पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील अतुलच्या वात्यातील अजूनही शेष राहताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अतुल तयार. षटकातील पुढचा बॉल कपिलच्या बॅटमधून हा चेंडू निघाला होता. सिंगल मिळते. या डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा होतील का यशस्वीरित्या पूर्ण? तर येस, डेफिनेटली अंतिम चेंडूवर या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद जाऊन पोहोचते ती म्हणजे 16-16. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. या पाहते लाजवाब गीत आपण इथून मात्र ऐकताय. या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 16-16 या अंकावर धावफलक 2 षटकां धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 या अंकावर. किरणला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता आपण इथून मात्र पाहत आहे. चला किरण, या त्वरित आपण मॅचला करायची. इथून मात्र सुरुवात. योगेश चेंडू सोपवा किरणकडे. खूप सारा वेळ खर्च करताय, अन्यथा तुम्हाला आता मात्र एक जो आपला खेळाडू आहे तो आणावा लागेल. या टाईम वेस्ट कृपया करून नका करू. आयोजक आम्हाला सातत्याने आमच्या मागून पुकार दर्शवण्याकरिता भाग पाडतायत. 15 मिनिटांचा अवधी आहे. शेवटचे 4 मिनटं तुमच्याकडे असतील. त्यामध्ये तुम्हाला हे चेंडू डिलिव्हर करायचे आहेत 6, अन्यथा आपला बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू इथून मात्र कमी केला जाईल आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये इथून मात्र आमंत्रित केला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज किरण इथून मात्र सज्ज होतो. षटक क्रमांक 3 घेऊन पहिलाच बॉल बाळूच्या बॅटमधून हा चेंडू निघालाय. व्ही मध्ये फटका कन्वर्ट केला गेलाय. सिंगल सध्या तरी आपण पाहताय या चेंडूवर तरी सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय 17. जेव्हा आलाय 17 तेव्हा डेफिनेटली आलाय खतरा मात्र येणार कोणावर हे अजूनही पाहण्यासारखं आहे. गोलंदाजांवर येणार की फलंदाजांवर येणार? गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज किरण पुन्हा एकदा तयार. षटकातील पुढील चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता पुढचा बॉल कपिलच्या बॅटमधून अक्रॉस द लाईन अलॉंग दी कार्पेट पद्धतीने चेंडू निघालाय. विकी म्हात्रे आहे तिथे. क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड सध्या तरी जाणवणार नाही आहे. सर कदाचित जाणवेल त्याकरिता किंवा जाणवली असती तर बॅकअपला विशाल तिथपर्यंत वेळेच्या आधी पोहोचला होता. गरजेचं आहे या पद्धतीनं क्रिकेट खेळणं, सपोर्ट करून क्रिकेट खेळणं, कारण साथ मिळणं क्षेत्ररक्षकांची खूप गरजेची आहे आणि सध्या तरी ती मिळते आहे. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं. तिथे मात्र दीपक ठाकरेकडून घडतीये चूक. चेंडू निघून जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खूप वेळानंतर आलेला इथे माझा चौकार. पण इथून मात्र पाहताय धावसंख्या चौकाराच्या वरतीनं 22-22 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजून विशेष गरज होती या मोठ्या फटक्याची. फायनली तो कन्वर्ट झालाय. पुढचा बॉल यावेळेस बाळूच्या बॅट मधून भिरकावून दिलाय. माननीय सन्माननीय निलेशजी भगवान सामरे स्टँडला सलामी देणारा हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बाळूचा ब्रँड आणि क्लास दाखवणारा स्ट्रोक. षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. इथून मात्र षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या षटकाराच्या बढतीने जाऊन पोहोचताना 28-28 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना
इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं पॉवरफुल स्ट्रोक कन्वर्ट केले गेलेत. आशेचा किरण दाखवणारा किरणवरच लगातार 2 चेंडू आणि 2 करारी प्रहार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल चेंडू संपतायत. आतापर्यंत 4 धावसंख्या 28 या अंकावर स्थिरावती आहे. पुनश्च एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंचं मी समालोचक तेजस जोबी मनपूर्वक हार्दिक स्वागत इथून मात्र करतोय. माझ्या सोयन मोनीजी पाटील आपलंही स्वागत इथून मात्र करतील. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक मिळवला या चेंडूवर किरणनं असं म्हणायला हरकत नाही. चेंडू संपुष्टात येतील. तिसऱ्या षटकातील 5 धावसंख्या 28. डॉट बॉल. षटक संपलाय क्रमांक 3चा. धावसंख्या 28. चला टीम आई गावदेवी धोंडा वाढवली आणि त्याच्या विपक्षात पॉवर शेलार टॉस करिता पोहोचायचं. प्रेक्षक राजातून फरमाईश येते. ऑर्केस्ट्रा असेल तर त्याची वाजंत्री करा आणि डिस्क जॉकी सुद्धा इथून मात्र ऑर्केस्ट्राची वाजंत्री करताना आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. कवाडकर आपण खूप म्हणजे खूप सारा वेळ इथून मात्र वेस्ट करतायत. आमचे कॉमेंट्री बॉक्सचे जे वेंडर आहेत ते आम्हाला सातत्याने ती सूचना पोहोचवण्याकरिता भाग पाडतायत. चला घाई करा. इथून मात्र बंधनकारक असणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या इथून मात्र जाऊन पोहोचताना 28 स्थिरावताना 28 या अंकावर धावफलक. आपण इथून मात्र पाहताय विकी म्हात्रेला आणले गेले. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज विकी म्हात्रे तयार. ओहो विकीच्या पहिल्याच बॉलवर कौस्तुभ चन्नेचा पहा कॉन्फिडन्स दाखवणारा स्ट्रोक. ठाऊक होतं इथे मात्र यस त्यांचे मोठे बंधू आमचे मित्र आहेत. कपिलच्या बॅटमधून हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथून मात्र आपण पाहताय षटकार पाहायला मिळालाय आणि षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय षटकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पण यावेळेस दांडी गुल करणारा हा चेंडू. विकेटचं बदन. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय करण वारगडेला आपण पाहताय. विकेटचं पतन होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. कपिल चन्नेच्या बॅटमधून एक पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता. 34 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालंय आणि ते शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. सन्मान्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक उपतालुका अध्यक्ष, राजसाहेबांचे खंदे समर्थक आणि अविनाश दादा जाधव यांचे विश्वासू शिलेदार आदरणीय सन्माननीय हनुमानदादा वारगडे इथे उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हनुमानजी वारगडे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वडिलांची आणि मुलाची एंट्री ग्राउंडमध्ये एकदाच होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली. मान्यवरांच्या स्वरूपात इथपर्यंत पोहोचले आणि मुलगा आता मात्र एक खेळाडूच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल करणकरिता आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. हलक्या हातानं दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल मिळेल. करणने स्वतःचं खातं इथे मात्र खुल्लं करत धावसंख्या जाऊन पोहोचली एकेरी धावेच्या बढतीनं
35-35 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथे मात्र पाहायला मिळतं. इथे मात्र जय हनुमान शेलार संघाच्या बॅटर करण आणि बाळूने जी A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आहे, त्यांनी जर का षटकार ठोकला तर हनुमानजी वारगडे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक घोषित करायच्या आधीच चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 6. A1 जोडीचा उल्लेख आम्ही आधी केला होता की या स्पर्धेचं खरं तर जय हनुमान जय बजरंग स्पोर्ट शेलार सगळ्या या स्पर्धेचा आयोजक आहे, पण मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये ही A1 जोडी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते आहे. आणि अर्थातच A1 जोडीचा एक शिलेदार निशाल भोईर बाळूच्या बॅटमधून हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आपण पाहिलाय. गोलंदाज तयार होतोय. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल मिळते आहे. डब्बाच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारली आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण केल्यात. 2 धावेच्या बढतीनं धावासंख्या जाऊन पोहोचताना आपण पाहताय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 43-43 फायटिंग स्कोर इथे मात्र उभा राहिलाय. म्हणजे इथे मात्र चिनू भोईरला यायची गरज भासली नाही आहे. काम सावरलंय यांनी. ड्रॉप सीन का हिरो आहे चिनू भोईर. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुनश्च एकदा खणून काढतायत. या चेंडूला हलक्या हाताने दिशा दर्शवली आहे. किरण आहे. सिंगल मिळती आहे. डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा पूर्ण होतील का, पण नाही आहे. एकच धाव इथून मात्र ग्राह्य धरली जाईल. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण पाहताय ती म्हणजे आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 44 विजयाकरिता 45 धावांचा आव्हान समोर ठेवलंय. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील मोनीजी पाटील आणि टॉस बॉक्समध्ये तुमच्या समोर जॉईन होतील मोनीजी पाटील. थँक्यू. इलेक्शन कार्ड, विधवा पेन्शन, अपंग पेन्शन, पॅन कार्ड इत्यादी योजना राबवण्यात येऊन त्याचा लाभ देण्यात आलाय. शेलारगाव परिसरातील सर्व सार्वजनिक कामांमध्ये वार्षिक परिस्थितीमध्ये जय बजरंग स्पोर्ट्स सर्व सदस्य आपली जबाबदारी सांभाळून भूमिका निभावत असतात. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं. चला आपण टॉस कडे जात आहोत आणि आपला टॉस बॉक्स सन्माननीय रघुनाथजी त्रिंबक भोईर साहेब यांचेच पुत्र सन्माननीय रुपेशजी रघुनाथ भोईर हे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना आणि त्याचबरोबर हनुमानजी वारगडे साहेबांना मी विनंती करेन की आमच्या समोर टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं. आपण करूया टॉस नेक्स्ट मॅचचा, जिथे 2 संघ असतील. एका बाजूने आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली आणि दुसऱ्या बाजूने टीम पॉवर शेलार. चला दोन्ही संघांचे कर्णधार आमच्या समवेत कल्पेश भानुशाली आणि त्याचबरोबर टीम गाईगावदेवी स्पोर्ट धुंडाबडवली संघाचे कर्णधार सौरभ भोईर हे जॉईन झालेत आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय पाहुणे हे देखील जॉईन होतात. आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. हनुमानजी वारगडे साहेब असतील आणि रुपेशजी भोईर साहेब असतील, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करताय. पॉवर शेलार. हेड इज अ कॉल आणि टेल पाहायला मिळतं. अर्थात नाणेफेकीचा कौल जे आहे ते गावदेवी स्पोर्ट्स झोंडावडोली संघ विवॉन होते. मान्यवरांना विनंती करेन की शुभेच्छा द्यायच्या आणि आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. सर्वप्रथम तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय पॉवर शेलारच्या अगेन्स्ट. आता तुमची टॉस जिंकलाय. सर्व काय डिसिजन असणार आहे? बॅटिंग. सर्वप्रथम तर बॅटिंग घेण्याच्या पाठीमागचं काय डिसिजन, कशामुळे बॅटिंग घेतली आहे आणि मग जर बॅटिंग घेतली तर मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ झाला होता, सो आता कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+ ओव्हर. नक्कीच आपण कल्पेशकडे जाऊयात. कल्पेशकडे जात आहोत. कल्पेश, जर बघितलं गेलं तर टीम गावदेवी स्पोर्ट्स झोंडावडवली संघाचे जे प्रमुख खेळाडू दिसतात ना, ते एकही उपस्थितीमध्ये नाही आहेत आणि सगळे लहान खेळाडू. पण मागच्या मॅचमध्ये प्रदर्शन खूप चांगलं झालं होता. नवीन बॅटर ज्याला संधी मिळाली त्याने 52 धावा जोडल्या.
गोलंदाजी चांगली झाली. सो त्याबद्दल म्हणण्याचा काय प्रयत्न असेल आणि आता गोलंदाजी वाट्याला आली आहे, सो कसा खेळायचा प्रयत्न असेल? नाही, आम्हाला तर फिल्डिंग पाहिजे होती, फिल्डिंग भेटली. आणि दोंडावलीची जी यंग साईड आहे ती खूप चांगली पोरं खेळतात. आणि क्रिकेटमध्ये कोण भारी आणि कोण चांगला, जो ग्राउंडवर जो चांगला खेळेल तो चांगला असतो. एक वेगळा क्वेश्चन करायचा प्रयत्न करेन. पहिल्या 2 मॅच जर बघितली गोलंदाजी खूप चांगली झाली, पण बॅटिंग ऑर्डरमध्ये कुठेतरी डिफिकल्टीज किंवा अडथळे येत आहेत. सो ती बॅटिंग ऑर्डर आता सांभाळताना कशा प्रकारे बॅटिंग करायचा प्रयत्न असेल? नाही, सचिननी बॅटिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच आपण शुभेच्छा देऊयात कल्पेशला आणि त्याचबरोबर सौरभला. तर टीम गावदेवी स्पोर्ट्स झोंडा वडवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि सर्वप्रथम बॅटिंग करायचं डिसाईड केलंय. चला जाऊयात मित्रांनो मॅचकडे. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. एका बाजूने जय बजरंग स्पोर्ट्स शेलार आणि त्यांच्या विपक्षामध्ये बी स्पोर्ट्स कवाड बी अशा 2 संघांच्या मतांतराने मॅच पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती जोडल्या गेल्या. त्या टोटल 44 आणि 45 धावांचं आव्हान आहे आणि ते आव्हान पार करण्यासाठी 2 सलामीचे बॅटर्स मैदानात. विशाल भोईर जे स्ट्रायकर एंडला आहेत आणि किरण जे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले आणि विशाल भोईरची झेल टिपली जाते. धक्का क्रमांक पहिला 0 या आकड्यावरती विशाल माघारी परतेल. पहिल्या क्रमांकाचा विकेट अगदी 0 या आकड्यावरती परतला गेला. सुरुवातीच्या घडीला बॅटिंग ऑर्डरमध्ये जर बघितलं गेलं तर बॅटिंग ऑर्डर तितकी चांगलीशी झाली नव्हती. ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, पण तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 5च धावा पाहायला मिळाल्या. पण तदनंतर जर बघितलं गेलं तर कपिल चन्नेची बॅटिंग खूप चांगली राहिली, ज्याने 9 धावा बनवल्या आणि निशालची बॅटिंग अफलातून 21 धावा त्याने बनवल्या आणि त्याच्या मदतीने टोटल धावसंख्या फळकावरती 44 आणि 45चं आव्हान पार करण्यासाठी टीम मी स्पोर्ट्स कवाड बी संघ जेव्हा मैदानामध्ये दाखल झाली. पहिलाच बॉलवरती परतावं लागलं विशाल भोईरला. एक महत्त्वाचा गडी, फार महत्त्वाचा विकेट. विशालला आपण अनेकदा पाहिलं की स्टार्ट चांगला करून देतो किंवा संघाच्या रिक्वायरमेंटनुसार खेळण्याचा प्रयत्न करतो, पण इथे मी म्हणेन की तसं साजेल असं काम नाही करू शकले. नवीन बॅटर धीरज आल्या आल्या इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगाने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल आणि फेकी पर्यंत सरळ निघून जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय थँक्यू बजरंग डीजे. स्पोर्ट. चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 4. 2 चेंडूंचा ते खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 3 रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. गॅप मध्ये इथे चेंडू नव्हता आणि तिकडे कोण होते? तेजस होते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न कुठेतरी अयशस्वी. खेळायचा प्रयत्न केला होता गॅप मध्ये, पण अगदी तेजसच्या जवळ चेंडू आदळला. तेजसने स्टार्ट थोडं लेट घेतला, त्यामुळे अन्यथा अजून एक विकेट जाण्याची शक्यता निर्माण झाली असती. धीरज मडवी आणि किरण मडवीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. 3 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती टोटल 5 आणि सध्या किरण
स्ट्रायकर एंड वरती. बॉल तयार किरण साठी. ऑप्शमच्या बाहेर वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न पण लॉंग स्टॉपला चेंडू फार वेगाने यष्टिरक्षकाच्या पाठीमागे इनफिल्ड मध्ये असले दोन्ही खेळाडू फंबल झाले आणि तदनंतर सरळ निघून गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 22च्या स्वरूपामध्ये 4. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला. टोटल 9 या आकडावरती 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळाल्या. पहिला बॉलवरती विकेट आला, मग 4, मग एक सिंगल आणि पुन्हा एकदा एक चौकार पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरी आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ दिसतोय. गिरीश आहेत गोलंदाजीवरती. पुढचाच बॉल पुल करायचा होता. क्षेत्ररक्षक पाठीमागे टिपली जाईल झेल आणि संपेल किरण मडवीचा खेळ. अजून एक धक्का. धावसंख्या फळकावरती जर पाहिला गेला तर टोटल 9 या आकडावरती आहेत आणि 5व्या चेंडूवरती दुसरा धक्का बसताना टीम स्पोर्ट्स कवाड बी संघाला. एका पाठोपाठ दोन्ही फलंदाज विशाल भोईर परतले गेले. तदनंतर जर विचार केला तर किरण मडवी देखील परतलेत आणि आता नवीन बॅटर या संघाचे कर्णधार विकी म्हात्रे मैदानामध्ये दाखल झालेत. फार अर्ली आलेत. विकीला याआधी आपण 3ऱ्या-4थ्या षटकामध्ये बॅटिंग करताना पाहतोय, पण सुरुवातीला आता धक्के बसत चाललेत आणि विकेट वाचून कुठेतरी मॅचला पुढे घेऊन जायचंय. त्यामुळे त्या अनुषंगाने एक स्ट्रॅटेजिक गेम प्ले पाहायला मिळेल की विकीला पुढे प्रमोट केलाय. आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर बी स्पोर्ट्स कवाड बी संघाचे खूप सारे चेहरे अनुपस्थितीमध्ये देखील दिसतात. त्यामुळे खूप सारी जिम्मेदारी जी बॅटिंग लाईनअप सध्याच्या घडीला आहे मैदानामध्ये त्यांच्यावरती असेल. मॅचला इथून पुढे घेऊन जायचं असेल तर टार्गेट फारसं मोठं देखील नाही. 45 धावा म्हणजे तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 11.10च्या सरासरी धावा फळकावरती बनवायच्या. बोल तयार. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न. विकी आले आणि तदनंतर विकी माघारी परतले. आल्या आल्या विकेट गमावला आपला आणि अजून एक धक्का बसताना टीम मीत स्पोर्ट्स कवाड बी संघाला. बॅटिंग ऑर्डरकडे लक्ष टाकूयात. बघा बॅटिंग वरती नावं खूप मोठे पाहायला मिळाले. विशाल भोईर 0 वरती माघारी. तदनंतर किरण मडवीचा जर विचार केला तर मग किरणने 4 धावा बनवल्या, तो देखील परतला गेला. धीरज सध्या मैदानामध्ये आहे, ज्याच्यावरती अपेक्षा तर खूप साऱ्या असतील आणि खूप साऱ्या नजरे लागले धीरजवरती की मॅच पुढे घेऊन जाईल का. कारण की असे कामे धीरजने केलेत. पण सेन्सिबल क्रिकेट खेळणारा खेळाडू कवाड संघाकडनं अनेकदा विकी म्हात्रेला ओळखलं जात होतं, पण विकीकडनं पहिल्या बॉलवरती ती चुकी घडली. म्हणून म्हणतात की मैदानातला जो दबाव आहे किंवा मैदानातला प्रेशर आहे ना, हा सांभाळणं फार महत्त्वाची गोष्ट असते. आणि क्रिकेटमध्ये अनेकदा उल्लेख करतो की एखादा विकेट मिळाला की गोलंदाजाला जेव्हा लय आणि ताल मिळतो किंवा ट्रॅकवरती गोलंदाज येतो तेव्हा त्याच्या पाठोपाठ 2रा-3रा विकेट जाण्याची शक्यता असते. आणि सध्या तेच पाहायला मिळते मैदानामध्ये. मोमेंट तोडणं फार गरजेचं आहे. एखादा मोठा फटका आला, एखादा षटकार चौकार लागला तर मग तो मोमेंट शिफ्ट होऊ शकतो. पण त्यासाठी या भेदक गोलंदाजीला भेदावं लागेल. पण गिरीशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या, 2 चौकार आले, एक 22च्या स्वरूपामध्ये, पण विकेट त्याने मिळवले टोटल 3. आणि अफलातून किंवा दर्जेदार गोलंदाजी गिरीशने कंप्लीट करताना. आणि आता षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती प्रशांतला पाहतोय आणि नवीन बॅटर वैभव सांबरे सध्या नॉन स्ट्रायकर एंडवर. ओ धीरजसाठी हा बॉल पुढे टाकला होता आणि तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू 6 धावेंकरिता षटकार. चर्चा करत होतो की एखादा मोठा फटका जर आला तर मग मोमेंट शिफ्ट कदाचित होऊ शकतं, पण हा नशिबाचा षटकार म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक तिकडे होत आहे,
पण चेंडू ज्या पद्धतीने येत होता आपल्या शरीराकडे ते जज नाही करू शकले आणि त्यानंतर 6 धावा फळकावरती आणि षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती टोटल जोडल्या गेल्या 15. धीरज मडवी प्रिपेअर व्हावं लागेल धीरजसाठी. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा. याच गोष्टीची चर्चा मी केली होती की धीरजवरती प्रिपेअर व्हावं लागेल, कारण की धीरज मडवी एक असा खेळाडू आहे जो मॅचला कुठल्याही क्षणाला कोणत्याही मोडवरून कुठेही उचलून नेऊन ठेवू शकतो आणि ते सध्या काम करतोय. मागच्या 2 चेंडूवरती धीरजच्या बॅटमधनं 10 धावा. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं. आणि चौकाराच्या मदतीनं टोटल 19 धावा फळकावरती. आतमध्ये टाकला होता, यावेळेस पायांवरती चेंडू खेळून काढला गेला. स्कोअर ऑफ द विकेट आणि तदनंतर फेकीपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतायत. धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 20 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल आतापर्यंत 3 मागच्या 3 चेंडूवरती 11 धावा खर्च केल्यात प्रशांतने. 20 धावा फळकावरती पाहतोय पाटला करतायत 45 धावांचं. आता इथून 25 धावा फळकावरती अजून बनवायच्यात. थोडंसं का होईना पण आता मॅच जवळ दिसू लागली आहे मागच्या 2 ते 3 चेंडू नंतर. स्लोव चेंडू होता, पायावरती आदळला गेला आणि त्यानंतर अपील देखील स्ट्रॉंगली पाहायला मिळाली होती आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे. पंचांचा इशारा लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 21 आकड्यावरती. 45-45चं टार्गेट मैदानामध्ये ठेवलं गेलं. टीम जय बजरंग शिलार संघाने आणि खऱ्या अर्थाने जे आता चेहरे सगळे दिसतात हे या स्पर्धेचे सगळे बॅकस्टेज हिरो आहेत. पुन्हा एकदा स्कोअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न केला. मिड विकेटचं क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर 2 धावा अगदी चपळाईने आणि वेगाने बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढल्यात. टोटल धावा फळकावरती जाऊन पोहोचतात 23 आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिला 2 चेंडूवरती धीरजच्या बॅटमधनं षटकार चौकार आला, एक सिंगल घेतली. त्यानंतर ठाऊक आहे की मॅचला हळूहळू आता खिशामध्ये घालायचंय, त्यामुळे डबल सिंगलच्या मदतीने धावा बनवल्या जातात. कारण की माहिती आहे आणखी एखाद दुसरा विकेट जर समोरच्या संघाला मिळाला तर कदाचित मॅच फसू शकते. रिव्हर्स स्वीप करायचं आता पायावरती आणि तदनंतर हे सेलिब्रेशन किंवा जो आनंद व्यक्त केला मैदानावरती ते खूप काही सांगून जाईल, कारण की खूप मोठा मासा गळायला लागलाय. धीरज मडवी जो मॅचचे पूर्ण सूत्र बदलत होता आता त्याला माघारी पाठवलंय. मध्ये पाहिलं धीरजने याआधी रिव्हर्स स्वीप 2 ते 3 वेळा अटेम्प्ट केलं होतं. गोलंदाजाला ठाऊक होतं की रिव्हर्स स्वीप कदाचित अटेम्प्ट होऊ शकतो आणि त्यासाठी अटॅकिंग गोलंदाजी करत होता. मग असं म्हणतात ना की ज्यावेळेस तुम्ही स्टंप अटॅक करता किंवा स्टंप टू स्टंप लेंथवरती गोलंदाजी करता त्यावेळेस फटके पडतात, पण विकेट मिळण्याचे चान्सेस देखील तिकडे खूप जास्त असतात. याआधी देखील पाहिलं स्टंप टू स्टंपवरती गोलंदाजी करत असताना मोठे फटके आले होते, पण तरी देखील आपला चेंडूचे टप्पे बदलले नाही, तिकडेच ठेवले आणि यावेळेस पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि पायावरती आदळल्यावरती अगदी सरळ सोपं डिसिजन अंपायरच्या माध्यमातून की विकेटवरती हिटिंग होत होता चेंडू आणि त्यानंतर क्लिअर विकेट पाहायला मिळाला. धीरज मडवी जसे माघारी परतले गेले, षटक देखील समाप्त झाले 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 45चा पाठलाग करताना धावा फळकावरती 23 आहेत आणि षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीवरती गोलंदाज कपिल आणि नवीन बॅटर देखील आपण पाहतोय योगेश कोकणेला. मागच्या मॅचमध्ये 2 मोठे फटके आणि म्हटलं होतं की योगेश कोकणे कुठेतरी आपला फॉर्म शोधत होता किंवा बरेच दिवस झाले योगेश कोकणेचा फॉर्म जसा पाहिजे किंवा ज्या पद्धतीने आपण याआधी पाहत होतो तसा दिसला नव्हता, पण मागच्या 2 चेंडूवरती कुठेतरी असं वाटतं की पुनश्च एकदा खूप दिवसातून योगेश कोकणे शिकार करायला मैदानात उतरलाय. सध्या स्ट्रायकर एंडला वैभव सांबरे. यावेळेस क्रमांक 5 वरती वैभवला पाठवलं गेलंय, पण एरवी वैभवला आपण ओपनरच्या भूमिकेमध्ये देखील पाहिलंय. हवेत मिस टाइम वैभवची सफलता.
अजून एक धक्का. दरम्यान चिनू भोईरसाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. पण चिनूला ज्या क्षेत्रामध्ये ठेवलंय कदाचित तिथे फार कमी चेंडू जातील. आणखी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजे टोटल 400 होतात. बोला तयार. हलक्या गतीने पायावरती ह्यावेळेस पुन्हा एकदा आदळला गेला आणि तदनंतर पंचांचा इशारा. फलंदाज बाद. अजून एक लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये 24 आकड्यावर. ऑल ओव्हर फुल टॉस. बॉल जाईल सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये. धावा फळकावरती जोडला गेला टोटल 30 आकड्यावरती. षटकाराच्या मदतीने योगेश कोकणेच्या बॅटमधला हा मोठा फटका पाहायला मिळाला आणि 30 धावा फळकावरती. कपिलने आल्या आल्या विकेट मिळवला. एक सिंगल आणि षटकार आला. बॉल तयार. लॉफ करायचा प्रयत्न केला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत आणि तदनंतर अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतो आणि आणखी एक निघून जाईल चौकार. वरती 34 34 आकड्यावर विजयासाठी 45 धावांचं आव्हान आहे. 34 धावा फळकावरती जोडलात. षटक क्रमांक 3 मध्ये चिनूचा खेळ समाप्त झालाय. टोटल 4. एक विकेट फार महत्वाचं आहे सध्या. एका विकेटच्या शोधामध्ये आहे टीम शिलार. हलक्या गतीने योगेश ड्राईव्ह करताना चेंडूला ऑफ साईडला पाठीमागे करण आहे. थोडीशी मिसफील्ड घडेल आणि त्यानंतर दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि आज 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 36 आकड्यावरती. हळूहळू का होईन आपण मॅचला आपल्या खिशामध्ये घालायचं काम केलं जात आहे. 7 चेंडू 9 धावा. शेवटचा अंतिम चेंडू असेल. उडवायचा प्रयत्न केलाय आणि पाठवण्याचा देखील काम केलंय योगेश कोकणेच्या बॅटमधनं. हा अजून एक तडाखा. अजून एक धमाका.
धन्यवाद दीज. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 42 आहेत. आता विजयासाठी 6 चेंडू 3 धावा. चला आता विजयासाठी 6 चेंडू आणि धावांची गरज बाकी राहते ती म्हणजे टोटल 3. तेजस आहेत गोलंदाजीवरती. 6 चेंडू आणि विजयासाठी धावेंची गरज असणारे 3. चला षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. चिनू बोईरसाठी काही पारितोषिक असेल तर लावून घ्या लवकरच. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं, अपील तर केली आणि त्यानंतर पंचांचा इशारा. फलंदाज बाद. पाच चेंडू 3 धावांची गरज आहे. मॅचचं चित्र बदलतंय आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये आपण दाखल होताना पाहतोय. बॅटर दीपक ठाकरे. त्यानंतर होणारी मॅच टीम धोंडावडवलीच्या विपक्षामध्ये आपण पावस शिलारला पाहणार आहोत. तदनंतर यातला विजेता संघ टीम दादूचा पाडाच्या विपक्षामध्ये लढताना दिसेल आणि यानंतरच्या मॅचचा विनर आणि त्यानंतरच्या मॅचचा विनर आजच्या दिवसातील शेवटच्या अंतिम मॅच मध्ये असेल. म्हणजे एकंदरी ही मॅच जर वगळली तर 3 मॅच इथून पुढे अजून बाकी आहेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, चिनू बोईरकडे चेंडू आहे आणि त्याच्या पाठीमागे पळतायत. विजयाची झुंज देणारा हा चौकार पाहायला मिळेल. मॅच होते फिनिश.